श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे। प्रकट दिन हा 20 तारखेला येणार आहे। आपल्या माऊलीचा प्रकट दिन आहे, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन आहे आणि आपल्यासाठी खूप मोठी पर्वणी असते। आपल्या महाराजांचा प्रकट दिन म्हणजे एखादी लग्न सोहळा जसा असतो तो आनंद जेवढा असतो त्यापेक्षाही जास्त, जसा दिवाळी सण येत असतो दिवाळी दसऱ्यापेक्षाही जास्त असा महत्त्वाचा म्हणजेच आपल्या महाराजांचा प्रकट दिन। प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांची आपण जी पूजा असते ती कशा पद्धतीने करावी किंवा तो दिवस आपण कसा साजरा करावा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। महाराजांची आरती, अभिषेक आणि त्यानंतर नैवेद्य ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण कशा पद्धतीने त्या दिवशी करायच्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। तर माहिती जाणून घेऊ, आपल्या विषयाला सुरुवात करू। तर बघा, आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन त्या दिवशी येणार आहे आणि प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या दिवसाची सुरुवात ही महाराजांपासूनच होणार आहे। त्यामुळे आपल्याला महाराजांची त्या दिवशी भरभरून अशी सेवा, उपासना, आराधना जी असेल ती करायची आहे आणि जेवढी होईल तेवढी। मी म्हणणार नाही की भरपूरच करा किंवा जास्त केल्याने तुम्हाला महाराज जास्तच आशीर्वाद देतील किंवा जास्त जवळ येतील असं काही नाही। फक्त महाराजांनी सांगितलेल्या रस्त्यावर आपल्याला चालायचं आहे। जे काही थोडंफार करणार आहात ते मनापासून करायचं आहे आपल्याला, बस एवढं ठेवून, भाव आपला ठेवून आपल्याला करायचं आहे। जेणेकरून आपले आई, आपले वडील जेवढ्या जवळचे आहेत त्या पद्धतीने आपले महाराज, आपली माऊलीसुद्धा आपल्या जवळचे आहे हे लक्षात घेऊन आपण करा। आपोआपच सगळं काही घडत जातं, महाराज करून घेत असतात आपल्याकडून। आणि त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम सांगेल, आपल्या घरामध्ये महाराजांचा प्रकट दिन म्हणजे जन्मदिवस किंवा महाराज प्रकट झालेला तो दिवस जर साजरा करायचा आहे, आपल्या घरातील वातावरण हे स्वच्छ वगैरे करायचे, सकाळी घरं वगैरे झाडून पुसून घ्यायचे, उंबरठा लेपन करायच्या, आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटण्यासाठी धूप दीप लावायचा आहे। आणि तुम्हाला सांगेल, महाराजांची मूर्ती जी असेल आपल्या देवघरामध्ये किंवा फोटोही असू द्या, तर फोटो असेल तर काय करावं, मूर्ती असेल तर काय करावं ते सुद्धा आपण बघू। तर मूर्ती असेल तर मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। मूर्तीचा अभिषेक करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्याला पुरुष सूक्त जे आहे ते 16 वेळा म्हणा। आता तुम्ही म्हणाल ताई 16 वेळाच म्हणावं का, कमी वेळा चालणार नाही का? बघा, महाराजांसाठी एवढी तर सेवा आपण करू शकतो, बाकी सेवा तुम्ही काय करत आहात नंतरचा प्रश्न आहे। पण महाराजांचा अभिषेक खूप महत्त्वाचा आहे। त्या दिवशी महाराजांचा आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचाच आहे। शेवटी तुमचा वेळ काळ साध्य 1 वेळा 2 वेळा अशा पद्धतीने करा, पण मी सांगेल तुम्हाला 16 वेळाच तुम्हाला पुरुष सूक्त म्हणून महाराजांचा अभिषेक पाऱ्याने करा तरी चालेल, पंचामृताने करा, सदाने करा, मधाने करा, तुम्हाला जे अवेलेबल होईल त्या वस्तूने करा। पण बघा, पुरुष सूक्त 16 वेळा, श्री सूक्त 1 वेळा म्हणा। श्री सूक्त म्हणत असताना तुम्ही अभिषेक करा। फलश्रुती जी असेल श्री सूक्ताची तेव्हा आपण नमस्कार म्हणजे हात जोडून बसायचा आहे तरी सुद्धा चालेल। पवमान सूक्त जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे 1 वेळा, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, रामरक्षा जी आहे ती आपल्याला म्हणायची आहे 1 पासून तर 9 ओळींपर्यंत। लक्षात घ्या, रामरक्षा ही म्हणायची आहे 1 पासून 9 ओळींपर्यंत। 10व्या ओळीपासून फलश्रुती चालू होत असते। आपण रामरक्षा केव्हा म्हणत असतो तुम्हाला आठवण आहे का? तर रामरक्षा ही 1 ते 9 ओळ्या केव्हा म्हणतो? जेव्हा आपला वाढदिवस असतो, आपल्या मुलाचा वाढदिवस असतो, जेव्हा ओवाळतो आपण तेव्हा म्हणत असतो। आणि महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून आपल्याला रामरक्षेमधील 9 ओळ्या ह्या म्हणायच्याच आहेत। हे म्हणत असताना आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे। हे 4ही सेवा करत असताना आपल्याला अभिषेक करायचा आहे। शक्य झालं तर श्री स्वामी समर्थ या मंत्राची सुद्धा एक माळ जप घेऊन तुम्ही अभिषेक करू शकतात। अभिषेक केल्यानंतर महाराजांची मूर्ती असेल ती स्वच्छ पुसून घ्या। अष्टगंध, हिना अत्तर असेल तर अत्तर लावा, अष्टगंध लावावा आपण महाराजांना। त्यानंतर वस्त्र असतील वस्त्र परिधान करावे, शेला असेल शेला, टोपी जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही परिधान करू शकतात। महाराजांची सजावट तुम्हाला वेगळ्या अशा टेबलवर करायची आहे किंवा मांडणी करायची तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात। तर नाही तर आपल्या देवघरामध्ये जे स्थान महाराजांचं आहे तिथे आपण विराजमान करावं। महाराजांना विराजमान केल्यानंतर महाराजांना सर्वप्रथम खडीसाखरेचा नैवेद्य अगदी तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल। जेवणाचा नैवेद्य नंतर दाखवा, पण आधी खडीसाखरेचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर महाराजांना धूपदीप दाखवायचा आहे, धूप नक्कीच दाखवायचं हे लक्षात ठेवा। आणि तुम्हाला सांगेल बघा, हे तुपाचा दिवा प्रज्वलित करून आपल्याला आरती म्हणायची आहे। आता आरती कोणती म्हणावी तर महाराजांना बघा,
कुठली आरती चालेल तर गणपती बाप्पाची आरती आपण अगोदर घ्या. महाराजांची जी आरती तुम्हाला येत असेल, ठीक आहे, तुम्हाला जी येत असेल ती आरती तुम्ही म्हणा. दत्त महाराजांची आरती तुम्हाला जी येत असेल ती म्हणावी. जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय ही नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ती म्हणा. किंवा जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे ही सुद्धा आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये, ही म्हणा. तुम्हाला जे आरती येत असेल महाराजांची ती म्हणावी. असं नाही की मी जी म्हणते ती तुम्हीच म्हणावी. या पद्धतीने तुम्ही महाराजांची एक का असेना त्या दिवशी आरती घ्यायची आहे. 2 वेळा आरती घ्या. महाराजांची आरती केल्यानंतर धूपदीप सगळं काही पंचोपचार अशी पूजा केल्यानंतर तुम्हाला सांगेल जे अभिषेकाचं तीर्थ असेल ते आपल्या घरातील सगळ्यांना आपण तीर्थ म्हणून प्राशन करायला द्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगेल बघा, आता तुमच्या घरात जर फोटो असेल तर काही पूजा कशी करावी, किंवा आपण अभिषेक नाही करू शकत तर फोटो स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्या. पुसल्यानंतर अष्टगंध धूपदीप दाखवा आणि फोटोच्या समोर बसून या सेवा आपल्याला करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, फोटोच्या समोर बसून आपल्याला या सेवा करूयात तरीसुद्धा तेवढीच पुण्यप्राप्ती मिळत असते. असं नाही की मूर्तीचा अभिषेक केला तर जास्त आणि फोटोचा केला तर कमी, हे काही नाही. या पद्धतीने तुम्ही सेवा या करू शकतात. हे सगळं काही झाल्यानंतर आता येतो तो प्रश्न, आता आरती कधी करावी. बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो बघा. महाराजांच्या त्रिकाला आरती होत असते बघा. त्रिकाला आरती म्हणजे बघा, सकाळी भोपाळी होते, 10:30ची नैवेद्य आरती होते आणि नंतर संध्याकाळी परत 6-6:30ला एक आरती होत असते. या तिघी आरतींपैकी तुम्ही कुठली आरती आपल्या घरात घेतली तरीसुद्धा चालेल. आणि बघा 10:30ला तुम्ही आरती करा, त्यानंतर नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे महाराजांना. नैवेद्य दाखवत असताना आवर्जून बघा, महाराजांना जे पदार्थ आवडतात ते पदार्थ तुम्ही अवश्य ठेवतो, म्हणजे अवश्य आपण ठेवत असतो. पण आपल्याला महाराजांसाठी काय करायचं ते खूप महत्त्वाचं आहे. इथे आपल्याला आपल्या माऊलीसाठी, आपल्या आईसाठी, आपले वडील जे सर्वस्व महाराज आहेत, आपले गुरु आहेत, तर आपल्या घरात गुरु त्या दिवशी जेवायला येणार आहेत असं समजून तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही जेवणाला बनवू शकतात. सर्वप्रथम सांगेल, घेवड्याच्या शेंगा, चपाती, डाळ, भात या गोष्टी. कांदा लसूण चालेल का तर नक्कीच चालेल. कांद्याच्या भज्या, पुरणाची पोळी, खीर महाराजांना आवडत असते, बेसनाचे लाडू महाराजांना आवडत असतात. या पद्धतीने सागर संगीत जेवण असं आपल्याला बनवायचं आहे आणि जेवणाचं ताट महाराजांना अर्पण करायचं आहे, ठेवायचं आहे. नैवेद्य ठेवत असताना प्रत्येक पदार्थावर एक तुळशीचं पान अवश्य ठेवावं आणि त्यानंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. या पद्धतीने आपल्याला तो दिवस अशा पद्धतीने साजरा करायचा आहे. आणि अजून तुम्हाला इथे सांगेल बघा, ज्या काही तुम्ही सेवा थोड्याफार ज्या काही करणार आहात त्या दिवशी, त्या सेवा करत असताना तुम्हाला सांगेल थोडी करा भलेही. जी सागर संगीत तुम्ही अशी पूजा करणार ती जरी केली तरी चालेल, पण ती मनापासून करा, हृदयापासून करा. आपल्या घरात महाराज आहेत, त्यांचं अस्तित्व आहे हे तुम्ही स्वतः मनाला असं म्हणजे जाणीव जी असते ना मनाला आतून, ती असल्याशिवाय हे नातं आपलं महाराजांचं अपूर्ण असतं. म्हणून तुम्हाला सांगेल, ही जाणीव मनातून आतुरतेने अंतःकरणाचं नातं आपलं आहे असं फिलिंग करून तुम्ही ही पूजा करा. नक्कीच तुम्हाला बघा खूप आगळं वेगळं वाटेल. आणि शेवटचंच म्हणजे काय तुम्हाला सांगेल, आपण जो दिवस आहे प्रकट दिनाचा त्या दिवशी अवश्य असं महाराजांच्या भेटीला जा. स्वामी समर्थ महाराजांचा मठ तुमच्या घराजवळ असेल तर नक्कीच मंदिरामध्ये किंवा मठामध्ये भेटायला जा. महाराजांची भेट घ्या त्या दिवशी. शक्य झालं तर आपल्याला बेसनाचे लाडू आपल्या घरात जर आपण बनवले तिथे प्रसाद तुम्ही घेऊन जाऊ शकता, किंवा पेढे असतात ते आपण तिथे अर्पण करू शकतो. तुमच्या घराजवळ जर समजा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नसेल किंवा केंद्र नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ शकतात, तिथे प्रसाद अर्पण करू शकतात, काही हरकत नाही. तसेच दान धर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या दिवशी तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकतात. आणि एवढा मोठा दिवस आहे तर महाराजांच्या नावाने आपण दान धर्म नक्कीच करा त्यांच्यासाठी. म्हणजे बघा, त्यांच्या नावाने का तर आपण त्यांनी आपल्याला दिलेलं असतं त्यामधून थोडासा हिस्सा की महाराजांच्या रूपाने आपण दुसऱ्याला, महाराजांना काय म्हणजे महत्त्वाचं वाटतं तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये देव बघणं किंवा माणसामध्येच तुम्ही देव शोधा असं महाराज सांगतात. आणि म्हणूनच आपल्याला कुणाला तरी आपण गरीब गरजूंना जर खायला दिलं तर महाराजांना पण छान वाटेल. कोणत्या रूपात महाराज आपल्याला भेटायला येतील ते सांगता येत नाही, म्हणून आपण या गोष्टी करायच्या आहेत. अन्नदान खूप श्रेष्ठ दान आहे. आणि बघा, आपल्या घरात जर कोणाचा वाढदिवस राहिला तर आपण नक्कीच अन्नदान करत असतो. त्या पद्धतीने महाराजांचा प्रकट दिन आहे तर आपण खुल्या मनाने अन्नदान करायचं आहे. भलेही ते थोडं असो, जास्ती असो, किती असो, पण नक्कीच अन्नदान करायचं आहे. तुम्ही कोणतेही पदार्थ, केळी असो, वडापाव असो, खिचडी असो, बेसनाचे लाडू, पेढे या गोष्टी तुम्ही अन्नदानामध्ये घेऊ शकतात आणि ते अन्नदान करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रकट दिन जो आहे तो साजरा करायचा आहे. आणि
तुम्हाला सांगेल, या दिवशी आपल्याला एकदम म्हणजे असं वाटतं ना, प्रसन्न असं वाटतं. त्या दिवशी आपला दिवस हा पूर्ण महाराजांच्या सेवेत, महाराजांच्या सानिध्यात आणि नामस्मरणामध्ये घालवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे. चला मग, सांगितलेली माहिती जी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.